पंचाननतनुद्भूतान् पंचाक्षरमनुपमान् पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरून्. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील तिसरे स्थल संसार हेय स्थल याविषयी चिंतन करू. निरस्तरत्कलंकस्य नित्यानित्य विवेकिना संसार हेयता बुद्धी जायते वासना बलात्. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मातील पुण्य अर्जित केल्यानंतर ज्या जीवाच्या अंतःकरणातील वाईट वासना पूर्णपणे नष्ट होतात व जो प्राणी आत्मा नित्य आहे आणि शरीर अनित्य आहे अशी धारणा दृढ करून घेतो, सतत याप्रमाणे मनामध्ये चिंतन करतो, त्याच्या मनात या क्षणभंगूर असलेल्या संसाराविषयी हेयता किंवा त्याज्य भाव निर्माण होतो. संसार हा अनित्य आहे अशी ज्याची दृढ भावना झालेली आहे, अर्थात ऐहिक सुख, सौख्य, पुत्र, दारा, संपत्ती हे सर्व क्षणिक आहेत आणि तो स्वर्गाची सुद्धा या ठिकाणी इच्छा करीत नाही. कारण की जातस्य हि ध्रुवो मृत्यू मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. कारण जो जन्माला येतो तो मरण पावतो आणि जो मरण पावतो तो पुन्हा जन्माला येतो, हे वास्तविक सत्य आहे. आपण पाहिलं की मत्स्य, कुर्म इत्यादी अनेक अवतार भगवंतांना सुद्धा या ठिकाणी घ्यावे लागलेले आहेत. म्हणून मनुष्य त्याच्या कर्मानुसार त्याच्या जन्माला प्राप्त होत असतो आणि त्रिविध प्रकारचे ताप तो भोगत असतो, ज्यामुळे मनुष्याला आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक अशा 3 प्रकारचे दुःख या ठिकाणी भोगावे लागत असतात. मनुष्याचे शरीर हे विविध मलांचा कोश असल्यामुळे कोणताही विद्वान व्यक्ती या दुःखदायक असलेल्या शरीराविषयी आसक्ती न बाळगता नित्य तो आत्मतत्वामध्ये निगूढ असतो किंवा त्याचे चिंतन करतो. यामुळेच तो अनित्य असलेल्या दुःखाचे कारण असलेल्या या शरीरावर, पत्नीवर, पुत्रांवर, विविध प्रकारच्या संपत्तींवर आसक्त न होता तो शुद्ध हृदयाचा विवेकवान मनुष्य नेहमी आत्मानंदामध्ये रत असतो. असा हा विवेकी व्यक्ती किंवा ज्याचा संसाराबद्दल हेयता बुद्धी निर्माण झाली आहे, असा विवेकवान व्यक्ती अनित्य असलेल्या सर्व वस्तूंविषयी वैराग्य बाळगतो. यालाच संसार हेय स्थल असे म्हणतात.